हे आम्हाला आमंत्रण देणारे कोण, आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतो काय, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली। अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन भाजपचा कार्यक्रम आहे असं राऊतांनी म्हटलं। अयोध्येचा 7/12ही एखाद्या उद्योगपतीला देतील असंही राऊतांनी म्हटलं। तर भाजपने श्रीरामाचा ठेका घेतलाय का असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला। मैं बोला नहीं, भारतीय जनता पार्टी का प्रोग्राम है। अपने पार्टी के प्रोग्राम में किसको बुलाना है नहीं बुलाना है ये उनकी मर्जी है। अयोध्या में जो हो रहा है वो भारतीय जनता पार्टी का कार्यक्रम, वो कोई रामलला के लिए नए कार्यक्रम कर रहे हैं। अगर ऐसा होता तो पूरे देश को निमंत्रण जाता, पूरे देश को बुलाया जाता। लेकिन ये अपने अपने इंडिया के लोग कौन है, अपने चमचे कौन है, अपने ये कौन है, ये देख रहे हैं। भगवान के दरबार में, हिंदू संस्कृति में और संस्कार में ये नहीं होता। तो हम क्या यहाँ बैठे हैं या पवार साहब या और कोई बैठा है क्या इन्विटेशन का इंतजार करते जाएंगे? बाद प्रभु श्री राम सबके हैं। राम मंदिरांच्या नावाने जे राजकारण करते आहे त्याच्यामुळे भगवान श्रीराम पण याच्यावर नाराज होतील। ज्याप्रमाणे कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये बजरंगबलीचा सहारा घेण्याचा प्रयत्न केला, बजरंगबली काँग्रेस सोबत आले आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला। त्यामुळे हे जे राजकारण बीजेपी करायला निघाले हे कोण होतं आमंत्रण देणारे, त्यांचा काय संबंध आहे? त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाचा हा विषय नाहीये। आमचे जे श्रद्धास्थळ आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत, जातो पण अनेकदा जाऊन पण आलेलो। त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाला हे काही रामाचे काही हे थोडी आहेत, ते भगवान श्रीरामांनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।